नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय मार्केटचं पूर्ण विश्लेषण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केट एनालिसिसची व्हिडिओ नसणार आहे सोमवारसाठीची ती सेपरेट आहे. आत्ता जी व्हिडिओ आहे थोडाफार वेगळ्या विश्लेषणाची व्हिडिओ आहे, हे लक्षात असू द्या. एनालिसिस आपण करतोय ट्रेड्स जे मार्केटमध्ये आपल्याला गुरुवारी बघायला मिळाले, काल मार्केटमध्ये बघायला मिळाले, हे लक्षात घ्या. आज सुट्टी आहे, तर म्हटलं सुट्टीचा दिवस एक चांगला हे करूया, सर्व सदस्यांना काही गोष्टी व्यवस्थित पटवून देऊया, की मार्केटमध्ये ट्रेड्स व्यवस्थितरित्या आपण करू शकतो. बरेच सदस्य जे नवीन असतात मार्केटमध्ये ते येतात कुठेतरी कसेतरी पैसे घालवतात आणि मग म्हणतात मार्केट म्हणजे जुगार, हे लक्षात घ्या. अशा गोष्ट खरंच नसतं काही. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये येता, तुम्हाला मार्केटची एबीसीडी समजणं गरजेचं आहे. ते म्हणजे मार्केटची प्राइस ॲक्शन आणि अकॉर्डिंग टू प्राइस ॲक्शनच सगळे ट्रेड्स व्यवस्थित केले जातात. हे लक्षात असू द्या. तोच बेस आहे, तोच पाया आणि त्याच गोष्टी मजबूत जेव्हा होतात, तेव्हा मार्केटमध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या उभे राहून चालायला लागतात. हे लक्षात घ्या. ओके. सो कालच्या दिवसात काय मार्केटमध्ये निफ्टी ट्रेड्स दिलेत ते बघूया. त्याआधी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे काय, की मी म्हटलं होतं 24,100च्या वरती टिकलं तर डेफिनेटली बायिंगचा विषय आहेच आहे. काय झालंय बघा 24,100च्या वरती मार्केट टिकलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला मूव्हमेंट चांगली बघायला मिळाली. हे लक्षात घ्या. परत 24,250 पर्यंत मार्केट गेलेलं आहे. हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही सेलिंग बघायला मिळाली आहे. ओके. आता एक काम करूया. हा जो इंडिकेटर आहे हा जवळपास आपण बंद करून टाकूया. ठीक आहे. ह्या ज्या लेव्हल्स, लाईन्स आहेत सगळ्या काढून टाकूया आणि फक्त प्युअर मार्केट चार्ट आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण मार्केटमध्ये हे झाल्यावर बघतो. मार्केटमध्ये जेव्हा रिअल लाईफमध्ये ट्रेडमध्ये खरोखर मार्केट जर चालत असतं, तेव्हा सुद्धा ह्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करू शकतो. फक्त त्या गोष्टी इम्प्लिमेंट करताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित तपासणं गरजेचं आहे. कारण पुढची ॲक्शन जी होत असते, जी पाठच्या रिएक्शननी पुढची ॲक्शन होत असते. हे लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे आधी जर कुठला जर पॅटर्न किंवा कॅन्डल्स तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत असतात, त्याच्यानुसारच मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी पुढे होतात. हे लक्षात घ्या. सर्वांना ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे इथेच पहिला ट्रेड बघायला मिळाला. कोणती एक सिंपल स्ट्रॅटेजी एक कॅन्डल वापरायची म्हटलं तर कुठली पकडू शकता? ORB स्ट्रॅटेजी तुम्हाला बहुतेक जणांना माहिती असेल. ओपन रेंज ब्रेकआउट स्ट्रॅटेजी. सिंपल स्ट्रॅटेजी आहे. पहिलीच जे 5 मिनिटाची कॅन्डल आहे, या कॅन्डलचा हाय आणि लो आपण मार्क करायचा. जर हाय तुटत असेल तर बाय करा, लो तुटत असेल तर सेल करा. टू बी ऑनेस्ट आता ही इंडिसिजन कॅन्डल आहे. पहिला हाय तुटला, ठीक आहे. हाय तुटल्यानंतर थोडाफार वरती गेला आणि परत खाली आला. त्यानंतर जवळपास काय हायर हायज, हायर लोज टिपिकल मार्केटचा पॅटर्न आहे, जसं मार्केट वरच्या दिशेने जातं. म्हणजे थोडक्यात काय हळू-हळू रडत-रडत 24,200 पर्यंत गेलं. पण जसं 24,200 लेव्हल तुटली, एक मोठी कॅन्डल झाली आणि 24,250 पर्यंत ते टेकलं. इथपर्यंत जरी प्रॉफिट काढला असतात, तर जवळपास तुम्हाला 50 पॉइंट तरी तुमच्या कुठेच गेले नाही. 2-3 हजारच्या आसपास प्रॉफिट तुमचं कुठेच गेलं नाही इंट्राडेसाठीचं. हे लक्षात घ्या 24,200 पर्यंतचं. अर्थात तुम्ही एवढ्यात थांबला नसतात, तर हे काय ऑप्शनल आहे. कधी-कधी इथून सुद्धा रिव्हर्स होऊ शकतं, इथून सुद्धा रिव्हर्स होऊ शकतं. आलं तर आलं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हा जो आहे, हा पहिली कॅन्डलचा ब्रेकआउटचा ट्रेड आपण येथे हे केलेला आहे. हा पहिला ट्रेड आहे, हे लक्षात घ्या. आता इथे स्टॉप लॉस कुठे लावणार? एकतर या कॅन्डलच्या खाली लावू शकतो का? डेफिनेटली येस, परंतु खूप मोठा होणार. परंतु खूप मोठा कारण ही पहिलीच कॅन्डल आहे जी व्होलटाईल आहे. सो काय करायचं? या कॅन्डलच्या मध्यमवरती कुठेतरी एस-एल लावलं असेल तर चाललं असतं. ह्या लेव्हलला लावू शकला असतात किंवा इथे लावू शकला असतात. इथे या रेंजच्या आसपास किंवा इथे मधीच. तरी मार्केट त्याच्या आसपास हंट करायला आलं होतं, पण तिथे काही टेकलेलं नाही. तिथून थेट ते वरती गेलेलं आहे, हे लक्षात असू द्या. किंवा मध्ये ठेवा की त्याच्यापेक्षा थोडाफार छोटा ठेवा किंवा थोडाफार खाली ठेवू शकता, थोडाफार बफर ठेवून. हे लक्षात घ्या. ओके. पहिला ट्रेड इथे आपला कंप्लीट झालेला आहे, हे लक्षात असू द्या. ओके. दुसरा ट्रेड तुम्ही जर घ्यायचा असेल तर कुठला घेऊ शकला असतात? सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जर हा ट्रेड मिस झाला असता ORBचा आणि अचानक मार्केट ओपन केलं असतं, कुठला ट्रेड तुम्हाला बघायला मिळाला असता? सर्वात महत्त्वाचा विषय ह्या 3 कॅन्डल्स बघा कशा आहेत. छोटे-छोटे बॉडीज आहेत, मोठे-मोठे विक्स आहेत. ठीक आहे. म्हणजे रिजेक्शन्स दोन्ही बाजूने आहेत. बरोबर. आता खालच्या दिशेने जर तुम्ही बघितलात, रिजेक्शन दोन्ही बाजूने आहेत. पण सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे रिजेक्शन खालच्या दिशेने जास्त आहेत ॲज कंपेअर टू वरच्या दिशेने. म्हणजे वरून जे दाबलं जातंय ना, ह्याचे बघा इथे थोडंफार पॉवर कमी पडते. पण खालून जे उचललं जाते ती पॉवर जास्त आहे. जवळपास काय त्यानंतर तुम्हाला ही मोठी कॅन्डल बघायला मिळाली. बुलिश, मोस्ट बुलिश कॅन्डल. टाइप्स ऑफ कॅन्डल लक्षात असेल तर जे पेड कोर्सचे सदस्य आहेत त्यांना माहिती असेल या गोष्टी किंवा ही कॅन्डल जी व्हिडिओ पूर्ण फ्री सुद्धा दिलेली आहे. पहिलीच फ्री आहे टाइप्स ऑफ कॅन्डल्स. काय बघायला मिळते बघा. हीच मोठी एक कॅन्डल झाली आहे. त्या 3 कॅन्डल नंतर. हे लक्षात घ्या. सो इथे रस्सीखेच झाली होती आणि त्याचा तुम्हाला इथे आणि जवळपास हे बघा या तिन्ही कॅन्डल्सचा जवळपास हाय पकडला तर हा एका खाली एक हाय. जर हे 1 मिनिटचे एका मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती गेलं तर तुम्हाला समजेल नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा थोडाफार हा डाउन ट्रेंड होता. एकदम छोट्या टाईम फ्रेममध्ये गेलात तर आणि मग त्याचा हा ब्रेकआउट आहे. हे लक्षात घ्या. हा स्कॅल्पचा ट्रेड झाला थोडक्यात. परंतु जर तुम्ही इथे जरी ट्रेड घेतला असतात किंवा ह्या लेव्हलच्या वरती किंवा ही जी मोठी कॅन्डल आहे हिचा जरी हाय तोडून जर बाय केला असतात, तरी तुम्हाला एवढं टार्गेट होतं.
समजलं. स्टॉप लॉस तुमचा ह्याच कॅन्डलचा लोचा खाली एवढा छोटासा. एंट्री एक्झिट बघा 1:1.5 आरामात प्रॉफिट आहे. ओके. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय, कुठे एंट्री करू शकतो. आता काही गोष्टी मी तुम्हाला मार्क करून दाखवतो बघा. ही एक लेवल जी आहे, जर तुम्ही व्यवस्थित काढायचं म्हटलं तर ही बघा, ही एक. कसं मार्केट आहे ते साइडवेज रेंज बाउंड मार्केट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्याचा हा तुम्हाला इथे ब्रेकआउट बघायला मिळाला, ही ग्रीन कॅन्डल. ओके. ब्रेकआउट बघायला मिळाला, मार्केट टिकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर बघा किती कॅन्डल्स एका पाठोपाठ झालेले आहेत ते बघा. सो हे काय शो करतं, मार्केट रेंजमध्ये आहे. आपण बाईंगचा रेट आपला ऍक्टिव्हेट आहे. एसएल तुम्ही जवळपास याच्या आसपास ठेवलात की हा लो जो आहे इथे जरी स्टॉप लॉस ठेवलात तरी चालू शकला असता. हा ब्रेकआउट आहे. ठीक आहे. ब्रेकआउट नंतर थोडाफार खाली रिटेस्टला आला, परत मार्केट वर जाण्याचा प्रयत्न, परत खाली, परत वर. त्याच्यानंतर हळूहळू तो पिकअप घ्यायला लागला बघा. आणि मेन म्हणजे इथे एवढं का इथे वेळ झाला, कारण 24,200 ऑलरेडी एक रिजेक्शनची झोन आहे आणि त्याच्यामुळे इथे थोडाफार तो वेळ घ्यायला लागला मार्केट, हे लक्षात घ्या. आणि आपण जे इथे बाय करतो हे टॉपला बाय करतोय. तर असे ट्रेड्स 50-50% असतात. एक तर एसएल हिट आहे किंवा प्रॉफिट आहे. आणि तसं जर तुम्ही म्हटलात ह्या लेव्हलच्या म्हणजे ह्या कॅन्डलच्या हायच्या वरती खरं सांगायचं तर ही जी लाईन आहे थोडंफार इशी आहे, ती काढताना थोडीफार चूक झाली. पण ही जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या वरती आपण बाय करतोय इथे. एसएल ह्याच कॅन्डलच्या खाली टाकलाय. या पाठच्या कारण इथे पाठच्या कॅन्डल्स बघा. हा स्विंग लो आहे आणि स्विंग लोच्याच खाली एसएल आहे. इथे एंट्री आहे. तर म्हटलात ह्या कॅन्डलच्या आसपास तेवढं 1:1 तरी प्रॉफिट तुम्हाला टार्गेट तुम्हाला बघायला मिळाला इथपर्यंत तरी. हे बघा. म्हणजे जेवढा रिस्क केला तेवढा तरी रिवॉर्ड आहेच आहे तुम्हाला. हे लक्षात घ्या. प्रॉफिट काढताना प्रॉफिट कसं काढायचं सुद्धा हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. आता त्याची व्हिडिओ सुद्धा आपण सेपरेट कधीतरी बनवूया. पण एक गोष्ट लक्षात घ्या. जेवढा तुम्ही रिस्क करताय, जेवढा तुम्ही स्टॉप लॉस टाकता ना, तेवढंच वरती प्रॉफिट पकडायचं असतं. किंवा त्याच्यावरून 1:1 किंवा 1:1.2, 1:1.5 त्याच्यावरती नाही. ते रिस्क करतोय आपण ₹50 प्रॉफिट विचार करतो ₹200-300 असं नाही चालत विषय मार्केटमध्ये. असं केलं बसलं तर 99% लॉसमध्ये आहात तुम्ही. हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर आता इथे बघा. आता तोच जर ट्रेड तुम्ही पुढे बघायचं म्हटलात, तिथून मार्केट बघा इथून थेट वरती गेलेलं आहे. आता हे ऑप्शनल आहे. ह्याच्यावर जास्त आपण विचार करू शकत नाही. हे लक्षात घ्या. परंतु हा जो ट्रेड आहे 1:1 तेवढा तरी तुम्हाला ऑन होता. हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर अजून काही गोष्टी पकडायच्या असतील त्याही आपण बघूयात. आता इथे बघूया. व्यवस्थित जर ट्रेड केला असता तर काय झालंय, हा हाय आहे, हा लो आहे. बरोबर? हा स्विंग हाय आणि हा स्विंग लो आहे. मग मार्केट निघालंय. ह्याच्यावरती तुमची एंट्री आहे आणि हा तुमचा स्टॉप लॉस आहे. टार्गेट आहे का वरती? बघा. टू बी ऑनेस्ट टार्गेट आहे वरती. किती भेटले बघा. जेवढा रिस्क केला त्याच्यापेक्षा जरा जास्त आहे. आहे का प्रॉफिट? मोठ्या लेव्हलला प्रॉफिट आणि चांगलं प्रॉफिट बघायला मिळालंय इथे सुद्धा. आता टॉपला जर तुम्ही गेलात तर अजून एक ट्रेड इथे ऍक्टिव्हेट होतोय सेलिंगचा. तर मार्केट सेलिंगमध्ये येईल, खाली पडेल. कुठे समजलंय? इथेच समजलंय तुम्हाला. ही एका कॅन्डलनेच तुम्हाला सांगितलं 5 मिनिटाच्या वरती. तर तो 15 मिनिटावरती गेला तर अजून कॅन्डल ती बळवलेली दिसेल. ओके. सो आणि त्याच्यानंतर बघा ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलनी काय केलंय, आधीच्या कॅन्डलला सुद्धा ढाकलंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे इनडिसिजन झाली आहे. इनडिसिजन काय झाली, बायर सेलरची इथे कॉन्फ्लिक्ट चालले आहेत. पण सेलर्सनी ओव्हरपॉवर केला मग मार्केट खाली पडलंय. सो एंट्री कुठे आहे? ह्या लेवलच्या खाली डेफिनेटली येस. पहिली एंट्री तिथेच ठेवू शकला असता. ठीक आहे. म्हणजे कोणती ही जी रेड कॅन्डल आहे, या रेड कॅन्डलच्या खाली तुमचा जो एंट्री झाली सेलिंगची आणि हा तुमचा एसएल आहे ह्या रेड कॅन्डलच्या वरती. त्यानंतर तुमचं टार्गेट एवढं आहे आणि तुम्ही ट्रेड घेतलात. हे कन्फर्म कशावरून झालं, जेव्हा ही इनडिसिजन कॅन्डल झाली, तिचा लो तुटल्यावरती तुम्ही कन्फर्म झालं येस आय एम गोइंग टू एंटर दिस ट्रेड. माझा परफेक्ट आहे. इथे गेल्यानंतर मी अजून लॉट्स ऍड करू शकतो. म्हणजे अजून त्याच्यामध्ये जे लॉट्स आहेत सेलिंगचे अजून ऍड करू शकतो, अजून पुट सेल करू शकतो. इथे टार्गेट माझा अजून खाली आहे. 24,200 पासून 24,180 किती प्रॉफिट आहे ते बघा. अर्थात एवढं घेतलं नाही, एवढं जरी होतं तरी खूप होतं. 24,200 पर्यंत 50 पॉईंट असेच तुम्हाला बघायला मिळाले. ओके. आता बरेच जण म्हणतात मार्केटमध्ये काय ट्रेड्स कसे काढायचे, काय बघायचे. बघा क्लिअर कट सरळ साधे सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, लक्षात घ्या. आता इथे गेला, इथे सुद्धा तोच विषय झालाय. कोणता विषय झालाय बघा, जो इथे वरती जाण्यामध्ये जो विषय झाला होता ना मार्केटचा या रेंजच्या आसपास, तोच विषय इथे झालेला आहे खाली येताना. बघा परफेक्ट. बरोबर घ्या. म्हणजे 24,200च्या आसपासच ते सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करताय. 24,200, 24,180 ह्याच रेंजमध्ये जवळपास ट्रॅव्हल करते ज्या रेंजमध्ये आधी होतं. आता ह्या रेंजचा ब्रेकआउट तुम्हाला इथे बघायला मिळाला आणि ही मोठी रेंज आहे. मोठ्या रेंजचा ब्रेकआउट जर तुम्हाला इथे तर इथे तुम्ही सेल करू शकता डेफिनेटली येस. हा सोपा एंट्री एक्झिटचा विषय आहे, लक्षात घ्या. ओके. सोपा एंट्री एक्झिटचा विषय आहे. मग जवळपास हा जो ट्रेड आहे हा सोपा आहे. परंतु हा ट्रेड कन्फर्म कुठे झाला,
बघा ह्या लेवलच्या आसपास आता ह्या सेलिंग नंतर हा पुल बॅक आलाय. थोडाफार मार्केट वरती खेचण्याचा प्रयत्न करते पण तसंच परत खाली येते बघा. परत वरती, परत खाली येते. काय दिसतंय तुम्हाला? काहीतरी दिसत असेल बघा. आता इथे बघा, इथे टॉपला जवळपास निगेटिव्ह, इथे जवळपास इनडिसिजन झाले 2 कॅन्डल्स. काय सांगते? आणि हा जो फॉल आहे, हा फॉलच तुम्हाला सांगतोय मार्केटमध्ये आता सेलिंग मोठी होऊ शकते. हे लक्षात घ्या. ही एक कॅन्डल, ही. ह्याच्या आधीचा काय विषय आहे? ह्या 2 कॅन्डल्स बघा इनडिसिजन आहेत. इथे सुद्धा जवळपास उचलण्याचा प्रयत्न केला होता. इथे सुद्धा उचलण्याचा प्रयत्न केला होता. हे लक्षात घ्या. मी काय सांगतोय ते समजून घ्या. बरोबर? आता इथे पॉझिटिव्ह पॅटर्न बनून सुद्धा लोला मार्केट उचलण्याचा प्रयत्न करतंय, पण इथे इनडिसिजन आहेत 2. काय दिसतंय, की मार्केट जवळपास इथे रिव्हर्सल मोडमध्ये डेफिनेटली आहे आणि इथे जर तुम्ही एंट्री केला असता थोडंफार रिस्क घेऊन, डेफिनेटली होतं टार्गेट खाली. पण ह्या लेव्हलच्या आसपास सपोर्ट घेऊन हा बाउन्स झाला होता. बाउन्स जरी झाला, तरी तुम्हाला इथे निगेटिव्ह पॅटर्न बघायला मिळाला आहे. सेलर्सनी परत ओव्हर पॉवर केले आणि त्याच्यानंतर हा मोठा फॉल तुम्हाला बघायला मिळाला मार्केटमध्ये. हे लक्षात घ्या. सो ट्रेड्स कसे अॅनलाईज करायचे, कसे ब्रेकआउट करायचे तुम्हाला समजतंय का मार्केट? आणि 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण बघतोय, मोठ्या टाईम फ्रेमवरती नाही. हीच इंट्राडे ट्रेडिंगची टाईम फ्रेम आहे. ट्रेड्स घेताना कसे घ्यायचे? फक्त आपण जी प्रोसेस करतोय त्याच्यावरती आपण जवळपास विश्वास करणं गरजेचं आहे. आता हे जे सेलिंग झालं, तर हा विषय झाल्यानंतर इथे जरी तुम्ही सेल केला असतात, एवढं टार्गेट तुम्हाला होतं, एवढं जर एसएल जरी टाकला असतात, 24,200च्या 213ला स्टॉप लॉस टाकला असतात, ह्याच्या खाली जर सेल केला असतात, तर मी म्हणतो बघा, बाय लो सेल हाय. इथे जर तुम्ही बाय केला असतात, इथे तुम्ही सेल केला असतात. पण बाय लो सेल प्रत्येक वेळ होत नाही. लक्षात घ्या. जर एका रेंजमध्ये मार्केट असेल छोट्या टाईम फ्रेमवरती, तर ते एकदा खाली येतं, रेंज सुरुवात झाली, इथे सेलिंग केलात, इथे बायिंग केलात, इथे सेलिंग केलात, इथे बाय करू शकत नाही तुम्ही. ह्या लेव्हलच्या आसपास थोडाफार विचार करू शकता. कारण इथे ज्यांनी बाय केलाय, इथे सपोर्ट आहे म्हणून ते इथे ट्रॅप झालेत. त्याच्यानंतर मार्केट अजूनच खाली आलंय लक्षात घ्या. तुम्हाला काही गोष्टी ब्रेकआउट करून समजतंय का? मार्केटमध्ये कसे ट्रेड्स आपण अॅनलाईज करू शकतो, कसे ट्रेड्स आपण बघू शकतो मित्रांनो, हे लक्षात घ्या. अॅनालिसिसची व्हिडिओ नक्कीच पडेल उद्यापर्यंत. पण त्याआधी सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे, जो तुम्हाला समजलाय का? समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगू शकता. सबस्क्रायबर्स 1000च्या वरती कसे तरी मला पोहोचवायचे आहेत. प्लीज मदत करा, लाईक करा, शेअर करा. आपली मंडळी, आपली फॅमिली ही सगळी वाढवायला मदत करा. इथे तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद.